पुण्यातल्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये शिखंडी तृतीयपंथी वादकांचं ढोल पथक जे आहे ते सहभागी झालेलं आहे। खरं तर या ढोल पथकाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे। जवळपास 1 ते 2 महिन्यांपासून हे सगळे वादक जे आहेत ते गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये तयारी करतात आणि आता आपण पाहतोय की विसर्जन मिरवणुकीमध्ये हे शिखंडी ढोल वादक जे आहेत सहभागी झालेले आहेत। कसा अनुभव आहे? गणपती आज विसर्जन होतंय, तुम्ही आगमनाच्या दिवशी सुद्धा ढोलवादन केलेलं होतं, कसा अनुभव आहे आज? खूप छान अनुभव आहे, खूप दैदिप्यमान असा अनुभव आहे। आनंदाच्या वातावरणामध्ये आणि उत्साहामध्ये आम्ही गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी सुद्धा आलेलो आहोत। खरं तर यावर्षी पहिल्यांदा 2024 मध्ये आम्ही याची स्थापना केली आणि गणपतीच्या पहिल्या मानाच्या दिवशी सुद्धा आम्हाला चान्स मिळाला होता आणि आजही आम्हाला चान्स मिळालेला आहे। आणि या आमच्या पूर्ण टीमसाठी आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली आणि ऑक्सिलिस कंपनीचे माणिकचंदचे जे पुनीत बालन सर आहेत त्यांनी आम्हाला रातोरात उभं केलं आणि पाठबळ दिलं। दत्ताभाऊ सागरे असतील, दीपकभाऊ मानकर असतील, सगळ्यांनी आम्हाला मदत केली। खरं तर आजपर्यंत आमच्यासाठी असं कोणी केलेलं नव्हतं, पण आमच्या लोकांनी आमच्यासाठी बनवलेलं हे पथक आहे। काय अनुभव आहे? आज तुम्ही सहभागी होताय, ढोल वाजवायला मिळतोय, लोक तुम्हाला वेगळी प्रतिक्रिया देत आहेत। खरं तर बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो। मात्र आज तुम्ही स्वतःच्या आत्मसन्मानासाठी गणपती बाप्पाची सेवा म्हणून ज्यावेळी ढोल वाजवता, काय भावना? आम्हाला प्रथमतः खूप आनंद होतोय। ह्याच्या अगोदर आम्ही फक्त गर्दीच्या बघ्यांच्या भूमिकेत होतो प्रिव्हियसली, आणि आता आम्ही चक्क मैदानात उतरलोय आमच्या पथकाला घेऊन, आमच्या सन्मानाला घेऊन आम्ही उतरलोय मार्केटमध्ये। तर आम्हाला फक्त बाप्पाचरणीच प्रार्थना आहे की समाजाने आम्हाला स्वीकारण्याची भूमिका त्यांची आहे। काय लोकांच्या प्रतिक्रिया असतात? लोकांची प्रतिक्रिया तशी बघायला गेली तर म्हणजे पहिल्यांदा असं काहीतरी वेगळं काहीतरी दिसत आहे। म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर स्त्री आणि पुरुष आपल्याला नेहमीच ढोल वाजवताना दिसतात, पण तृतीयपंथी समाज हा आपल्याला दिसत आहे नव्याने, त्याच्यामुळे काहीतरी वेगळं आणि युनिक दिसतंय। तर आम्हालाही खूप चांगले कमेंट्स येत आहेत की तुम्ही खरंच छान करताय, आम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळतंय आणि कुठेतरी समाज आम्हाला स्वीकारतोय असं आम्हाला वाटत आहे। गणपती बाप्पाला काय सांगितलं? गणपती बाप्पाला एवढं सांगाल की आमचं पथक असंच पुढे पुढे जावं आणि पूर्ण देशभरात नाही तर पूर्ण जगात आमच्या पथकाचं, शिखंडी पथकाचं नाव होतं। पाहतोय की ही सगळी ढोलवादकांची प्रतिक्रिया आहे। खरं तर तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो वेगळा असतो। मात्र आज गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आम्ही सहभागी होतो आणि लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो अशी प्रतिक्रिया या सगळ्या वादकांनी दिल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेस्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।